राधानगरी तालुक्यातलं एक असं महादेवाचं मंदिर जिथलं शिवलिंग शेत नांगरताना सापडले. तर नमस्कार मंडळी, मी बोलत आहे पुंगाव मध्ये असलेल्या आंघळेश्वर देवस्थानाबद्दल. दामोड आणि पुंगाव दोन्ही कंड पण मंदिराकडे जायला येते. फक्त दामोड कंड गेल्यावर निम्म्यापर्यंत चांगला रस्ता आहे, पण तिथनं पुढे पूर्ण खतरनाक रोड आहे. आणि दामोड कंड जाताना दोन वाटा आहेत, एक म्हणजे मेन रोड न खाली आणि दुसरी म्हणजे या ओप्यात असं जायला लागते. इथं आल्या दोन रस्ते दिसतात आता तुम्हाला, एक उजवीकडे जातोय आणि एक डावीकडे. जो उजवीकडे जातोय तो खाली पुंगावकडे जातोय आणि जो डावीकडे आहे तो आंघळेश्वरकडे जातोय. आता आपल्याला इकडंच वर जायचं आहे. गाडी पूर्ण मंदिरापर्यंत जाते आणि हे मंदिर काही वर्षांपूर्वीच बांधले आणि याच मंदिराच्या मागं मसोबाचं पण देवस्थान आहे. समोरच्या देवाला पाठिंबा म्हणून मसोबाचं स्थान मंदिराच्या मागं असते. पहिलं तर मसोबाच्या पाया पडायचं आणि नंतर मग महादेवाचं दर्शन घ्यायला जायचं. मंदिराचा परिसर एकदम शांत होता, आमच्याशिवाय तिथं कोणच नव्हतं. आणि एक गोष्ट म्हणजे इथं स्त्रियांनी दर्शन घ्यायला चालते, पण गाभाऱ्यात जायला परवानगी नाही. मंदिराच्या शेजारीच एक घर आहे, तिथंच वेगवेगळ्या महादेवांचं आणि माता पार्वतींचं फोटो लावल्यात आणि हे चित्र पण एकदम मस्त काढले. महाशिवरात्र तर इथे लय मोठ्याने साजरी होती आणि श्रावणातलं 4 सोमवारी पण इथं प्रसाद असतोय. गावकऱ्यांच्या माहितीनुसार या मंदिराचं ज्यावेळी बांधकाम करायला सुरू होतं त्यावेळी या मंदिराच्या शेजारी जमिनीखाली घरांचा अवशेष सापडल्या. यातनच असं स्पष्ट होतंय की हे मंदिर लय जुनं आहे आणि प्राचीन पण आहे. आणि मंदिराच्या थोडस वर महाराजांचा मठ पण आहे आणि मंदिराच्या आसपास असणाऱ्या झाडांमुळे निवांत आणि एकदम शांत वाटते. तर तुम्ही पण भेट द्या या प्राचीन आणि पुरातन महादेव मंदिराला. आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल की नाही तर जाताना एक व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये हर हर महादेव लिहा आणि फॉलो पण करून जावा. आणि एक सिनेमॅटिक व्हिडिओ केला तो थोडा बघून जावा.